नमस्कार मित्रांनो. शांत निसर्गरम्य वातावरण व प्राचीन हेमाडपंथी मंदिरामुळे कोल्हापुरातील हे ठिकाण भक्तांसह पर्यटकांनाही आकर्षित करते. तर आज आपण आलो आहोत कोल्हापूर जवळील श्री कात्यायनी देवी मंदिरात. चला तर मंडळी पाहूया, मग आपण घेऊया श्री कात्यायनी देवीचं दर्शन. बोला जय माता दी. हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा फराकटे व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मंडळी आज होती आषाढी एकादश आणि त्यानिमित्त आम्ही गेलो होतो कोल्हापूर जवळील प्राचीन असं कात्यायनी देवीच्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. हे मंदिर कोल्हापूर शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असून शांत आणि निसर्गरम्य परिसरात वसलेलं आहे. श्री कात्यायनी देवी या नवदुर्गांपैकी 6व्या स्वरूपातील देवी मानल्या जातात. करवीर महात्म्यानुसार त्या श्री महालक्ष्मी अंबाबाई यांच्या सहाय्यक शक्ती मानल्या जातात. राक्षसांचा संहार करताना त्यांनी देवीला सहाय्य केलं अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. या मंदिराचा इतिहास खूप प्राचीन आहे. मंदिर दगडी बांधकामाचे असून आजूबाजूला हिरवीगार झाडे, प्रसन्न वातावरण आणि पवित्र जलप्रवाह असल्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला मनशांतीचा अनुभव मिळतो. मंदिरासमोर असलेले हे अमृतकुंड देखील भाविकांसाठी श्रद्धेचे स्थान आहे. नवरात्रीमध्ये व मंगळवारी येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. प्रवेशद्वाराच्या उंबऱ्यालगत छोट्या पितळी चौतऱ्यावर पाऊल बसवलेले आहे आणि असं म्हटलं जातं की हे छत्रपती राजाराम महाराजांनी बसवलेलं आहे. या चौतऱ्याखाली सुमारे 1 ते 1.5 फुटावर एक स्वयंभू पाऊल आहे. कोल्हासूर राक्षसाचा सेनापती रक्तबीज याचा वध करण्यासाठी देवी महालक्ष्मीने कात्यायनी देवीला पाठवले होते. कात्यायनी देवीने अमृतकुंड तयार करून रक्तबीजाचा वध केला आणि करवीर क्षेत्राचे रक्षण केलं. कोल्हापूरच्या मध्यवर्ती महालक्ष्मी मंदिराच्या रक्षणासाठी चौफेर दिशांना देवता स्थापन आहेत. त्याचपैकी दक्षिण दिशेची रक्षक म्हणून डोंगरावरील कात्यायनी देवी ओळखली जाते. या डोंगरावरून आणि मंदिर परिसरातून जयंती नदीचा उगम होतो. मंदिराभोवती सभोवतालचा परिसर अतिरम्य व वृक्षराजीत वसलेला आहे. कात्यायनी मंदिरामागे एक कुंड आहे. त्याविषयी असं सांगितलं जातं की परशुरामाने आपल्या पापाचं क्षालन करण्यासाठी अमृतकुंडात स्नान करून कात्यायनी देवीची व श्री भैरवाची पूजा केली. तेव्हा देवीने त्यांना सांगितले की तुम्ही तुमच्या नावाचे तीर्थ तयार करावे. त्यानुसार परशुरामांनी मंदिराच्या मागे एक कुंड बांधले. ते परशुराम कुंड म्हणून आज ओळखलं जातं. दगडात बांधलेलं हे तीर्थ चौकोनी आकाराचे असून त्याच्या मागे रेणुका मातेचे छोटे मंदिर सुद्धा आहे. चला तर मग मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की जरूर एक कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा. जे कोण नवीन असाल त्यांनी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.